हॅलो स्टुडंट्स, मी जयेश आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल जयेश पाथफाइंडर वे टू सक्सेसमध्ये आपलं स्वागत करतो. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 6वी आणि वर्ग 9वी ह्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता आजच माझ्या यूट्यूब चॅनल जयेश पाथफाइंडरला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ क्लास आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये मी तुम्हाला गणित विषयाचा दुसरा धडा पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया हे शिकवणार आहे. आधीच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण संख्या आणि संख्या पद्धती हा धडा पूर्णपणे शिकून घेतलेला आहे. चला तर सुरू करूया आजचा नवीन धडा पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया. सगळ्यात आधी विद्यार्थ्यांनो, आपण माहिती करून घेऊया की पूर्ण संख्या म्हणजे काय होते. पूर्ण संख्या म्हणजे ज्या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येतात, म्हणजेच त्या कोणत्याही अपूर्णांकाशिवाय किंवा दशांश चिन्हाशिवाय मांडता येतात आणि लिहिता येतात, त्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. याचे उदाहरण आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इत्यादी पूर्ण संख्या एक साधा गणिताचा अंक म्हणून लिहिता येतात, म्हणून यांनाच आपण पूर्ण संख्या असे म्हणतो. आता आपण पूर्ण संख्याबद्दलचे काही महत्त्वाच्या बाबी बघून घेऊयात. त्यामध्ये सगळ्यात आधी येतं पूर्ण संख्येला पूर्णांक संख्या असे सुद्धा म्हटले जाते. पूर्ण संख्येला पूर्णांक असे सुद्धा म्हटले जाते. जर आपण दशांश चिन्हाचा किंवा अजून कोणत्या पद्धतीचा वापर केला असता तर या संख्यांना आपण अपूर्णांक वगैरे म्हणू शकत होतो, पण आपण इथं कोणत्याही प्रकारचा टिंबाचा किंवा रेषेचा वापर नाही केला आहे अंक लिहिताना, त्यामुळे यांना पूर्णांक असे सुद्धा म्हटले जाते. त्याचप्रमाणे नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात शून्यासह. ह्याचे उदाहरण आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इत्यादी. नैसर्गिक संख्या शून्यासह पूर्ण संख्या आहेत. याचमध्ये पुढची बाब आहे, पूर्ण संख्येलाच इंग्रजीमध्ये इंटिजर्स असे म्हणतात. आपण मराठीत या अंकांना किंवा संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतो, तर त्यांनाच इंग्रजीमध्ये इंटिजर्स असे सुद्धा म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, ही झाली पूर्ण संख्येबद्दलची साधी सोपी माहिती. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारताय. तो प्रश्न म्हणजे असा की 6 ह्या अंकाने 34 ह्या संख्येला भाग जातो का? सरळ सोपा साधा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. 6 ह्या अंकाने 34 या संख्येला भाग जातो का? आता हा प्रश्न आहे भागाकाराचा. एका संख्येने आपल्याला दुसऱ्या संख्येला भाग जातो की नाही हे प्रश्नात विचारलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला याला भागाकाराच्या स्वरूपात मांडावे लागेल. भाजक आणि भाज्य त्यांच्या ठिकाणी लिहावं लागेल. त्यानंतर त्या अंकाने म्हणजे 6ने 34ला भाग देऊन पाहावं लागेल. भाग देऊन बघितल्यानंतर बाकी किती उरते, भागाकार काय येतो, ही सगळी प्रोसेस, ही सगळी मेथड केल्यावर भागाकाराची आपल्याला कळेल की खरंच 6 ह्या अंकाने किंवा ह्या संख्येने 34 या संख्येला भाग जातो की नाही जात. चला तर मग आपण करून बघूया की खरंच 6 या अंकाने 34 या संख्येला भाग जातो की नाही. तर सगळ्यात आधी अशा प्रकारे आपल्याला भागाकाराच्या स्वरूपात या दोन्ही संख्या मांडाव्या लागतील. त्यामध्ये 34 ही संख्या आपला भाज्य आहे आणि 6 हा अंक किंवा ही संख्या आपला भाजक आहे. तर आपल्याला 6ने 34ला भाग द्यावा लागेल. तर इथे 6 पंचे 30 होतात आणि 30 ही 34पेक्षा लहान संख्या आहे, म्हणून आपण इथे 34ला 6ने भाग देताना 6 पंचे 30 असा भाग देऊ. त्यानंतर 34 वजा 30, 34 वजा 30 बरोबर आपलं उत्तर येईल 4. ठीक आहे. तर आता 6ने 4ला पुन्हा भाग जात नाही, त्याच्यामुळे आपला भागाकार इथेच थांबेल. यापुढे आपण याचा भागाकार करू शकत नाही. आपण याचा भागाकार करू शकतो दशांश चिन्ह देऊन, पण ते आता आपल्याला इथे शिकायचं नाही आहे. त्याचमुळे आपला भागाकार इथे थांबेल आणि आपला जो भागाकार आहे तो 5 आलेला आहे आणि जी बाकी आलेली आहे ती 4 आलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर काढताना आपल्याला इथे इतका वेळ लागलेला आहे. 6 या अंकाने 34 या संख्येला भाग जातो का? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे नाही, कारण बाकी शून्य उरत नाही. जर बाकी शून्य उरली असती तर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर हो पूर्ण भाग जातो असं सांगितलं असतं किंवा लिहिलेलं असतं. पण इथे 6 या संख्येने 34 या संख्येला पूर्ण भाग जात नाही. आता विद्यार्थ्यांनो, इथे ह्या प्रश्नाचं उत्तर काढायला आपल्याला इतका वेळ लागला. सगळ्यात आधी
तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी भागाकाराची मांडणी करावी लागली। त्यानंतर मग योग्य त्या ठिकाणी आपण भाजक आणि भाज्य मांडले आणि नंतर आपण भागाकार केलेला आहे। मग ह्या पद्धतीने भागाकार करून आपण उत्तर काढला आहे, पण तो उत्तर काढायला आपल्याला खूप वेळ लागलेला आहे। तर गणितात ह्या पद्धतीने सुद्धा उत्तर काढतात, पण ह्या पद्धतीने उत्तर काढायला खूप वेळ लागतो। त्यामुळे आपल्याला वेळ कमी लागावा आणि लवकरात लवकर आपलं उत्तर निघावं यासाठी गणितामध्ये काही कसोट्या आहेत आणि त्यांनाच विभाज्यतेच्या कसोट्या असे म्हटले जाते। तर आपल्याला ह्या विभाज्यतेच्या कसोट्यांचं जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं काम आहे। ह्यामुळे आपले जे गणितं आहेत ते लवकरात लवकर सोडवले जातील। आता जसं आपल्याला भागाकार करताना खूप उशीर लागला, खूप वेळ लागला, तशा प्रकारे आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या पाठ केल्यानंतर त्या शिकल्यानंतर गणित सोडवायला वेळ लागत नाही। आपल्याला भागाकाराची मांडणीसुद्धा करायची गरज नाही आहे। आपण सरळरित्या विभाज्यतेच्या कसोट्या पाठ केल्या की तोंडपाठ आपण उत्तर काढू शकतो। म्हणून विभाज्यतेच्या कसोट्या यांचं गणितात भरपूर महत्त्व आहे। तर विभाज्यतेच्या कसोट्यांचा वापर करून आपण दोन संख्यांचा भागाकार लवकरात लवकर करू शकतो, म्हणजे इथे आपला वेळ वाचेल। त्याचप्रमाणे एका संख्येने दुसऱ्या संख्येला पूर्ण निशेष भाग जातो की नाही हे भागाकार न करता आपण विभाज्यतेच्या कसोट्या वापरून तोंडी सांगू शकतो। म्हणूनच विभाज्यतेच्या कसोट्यांचं खूप महत्त्व आहे। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कळलंच असेल की का विभाज्यतेच्या कसोट्यांचं महत्त्व आहे आणि आजच्या गणिताच्या दुसऱ्या धड्यात आपण पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया ह्यामध्ये विभाज्यतेच्या कसोट्या शिकणार आहोत आणि बघणार आहोत। चला तर सुरू करूया विभाज्यतेच्या कसोट्या 1 पासून। सगळ्यात आधी आपण बघूया 1 ची कसोटी। तर 1 ची कसोटी काय आहे? 1 ह्या संख्येने कोणत्याही संख्येस पूर्ण भाग जातो आणि भागाकार तीच संख्या असते। ही आहे 1 ची कसोटी। ही कसोटी आपल्याला लक्षात ठेवायची आहे, पाठ करायची आहे। कसोटी आहे 1 या संख्येने, म्हणजे 1 ने कोणत्याही संख्येस पूर्णपणे भाग जातो आणि भागाकार तीच संख्या येते। म्हणजे ज्या संख्येला आपल्याला 1 ने भाग द्यायचं असेल तर 1 ने भाग दिल्यावर भागाकार आपला तीच संख्या येईल। तर याचे उदाहरण आपण आता बघूया विद्यार्थ्यांनो। उदाहरण आहे 1 ने 12 ला भागले तर भागाकार 12 येतो आणि बाकी 0 उरते। 1 ह्या संख्येने आपण जर 12 ला भागले तर भागाकार 12 येतो आणि बाकी 0 उरते। म्हणजेच इथे आपली कसोटी पूर्णपणे लागू होत आहे। ठीक आहे, तर ही होती 1 ची कसोटी। आता आपण बघूया पुढची कसोटी 2 ची कसोटी। तर 2 ची कसोटी काय आहे? 2 ची कसोटी अशा प्रकारे आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानी समसंख्या असतील तर त्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो। आणि समसंख्या कोणत्या आहेत? 2, 4, 6, 8 आणि 0 ह्या समसंख्या आहेत। याचे उदाहरण आहेत 2 ने 12 ला भागले तर भागाकार 6 येतो आणि बाकी 0 उरते। म्हणजेच बाकी 0 उरली, म्हणजेच 2 ने 12 ला पूर्ण भाग गेले। त्याचमुळे 2 ने 12 ह्या संख्येला पूर्ण भाग जातो असे आपण म्हणू शकतो। म्हणजेच इथे आपली 2 ची कसोटी या भागाकारासाठी पूर्णपणे लागू होते। आता आपण बघूया पुढचं उदाहरण। पुढचं उदाहरण आहे 2 ने 1466 ला भागले तर भागाकार 733 येतो आणि बाकी 0 उरते। बाकी 0 उरलं म्हणजेच 2 या संख्येने 1466 या संख्येला पूर्णपणे भाग गेला, म्हणून इथे सुद्धा 2 ची कसोटी या भागाकारासाठी लागू होते। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनो, 2 च्या कसोटीमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो पॉईंट आपण इथे डिस्कस करूया। तो पॉईंट आहे 222, 10, 44, 560, 74, 88, 100, 246, 890, 38 आणि 94 ह्या सर्व संख्यांना 2 ने पूर्णपणे भाग जातो, कारण ह्या सर्व संख्यांच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 आणि 0 हे अंक आहेत आणि
हे समसंख्यांचे अंक आहेत. जर हे एकक स्थानी असले कोणत्या संख्येच्या तर ती संख्या समसंख्या होते आणि 2ने समसंख्येला पूर्णपणे भाग जातो. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपण एक एक करून संख्या बघूया. पहिली संख्या आहे 222. 222च्या एकक स्थानी 2 आहे. 10च्या एकक स्थानी 0 आहे. 44च्या एकक स्थानी 4 आहे. 560च्या एकक स्थानी 0 आहे. 74च्या एकक स्थानी 4 आहे. 88च्या एकक स्थानी 8 आहे. 100च्या एकक स्थानी 0 आहे. 246च्या एकक स्थानी 6 आहे. 890च्या एकक स्थानी 0 आहे. 38च्या एकक स्थानी 8 आहे आणि 94च्या एकक स्थानी 4 आहे. ह्या सर्व संख्यांच्या एकक स्थानी कुठे ना कुठे 0, 2, 4, 6 आणि 8 ह्यांपैकी एक अंक आहे. त्यामुळे ह्या समसंख्या आहेत आणि 2च्या कसोटीनुसार समसंख्येला 2ने पूर्णपणे भाग जातो. आता आपण बघूया विद्यार्थ्यांनो, पुढची कसोटी ती आहे 3ची कसोटी. तर 3ची कसोटी अशी आहे, ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो त्या संख्येला 3ने पूर्णपणे भाग जातो. तर विद्यार्थ्यांनो, ही कसोटी तुम्ही पूर्णपणे समजून घ्या. ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो. आपल्याला एखादी संख्या दिलेली असेल 2 अंकी, 3 अंकी किंवा 4 अंकी, त्या संख्येत जितके पण अंक आहेत त्या सगळ्या अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि येणाऱ्या उत्तरला जर 3ने भाग जात असेल म्हणजेच त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जात आहे. आता आपण हे उदाहरण बघून पूर्णपणे चांगल्याने समजून घेऊया. उदाहरण, इथे संख्या दिलेली आहे 324. 324 मध्ये एकक स्थानी आहे 4, दशक स्थानी आहे 2 आणि शतक स्थानी आहे 3. तर ह्या संख्येत 3 अंक आहेत. तर कसोटी आहे, संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो. तर इथे आपण 3, 2 आणि 4ची बेरीज करूया. तर शतक स्थानच्या 3 अधिक म्हणजेच प्लस, दशक स्थानच्या 2 प्लस, एकक स्थानच्या 4. तर 3 अधिक 2 5 होतात आणि 5 अधिक 4 9 होतात. तर या अंकांची बेरीज जी आलेली आहे ती 9 आलेली आहे. ठीक आहे. तर 9 या संख्येला 3ने पूर्णपणे भाग जातो. सगळ्यांना माहिती आहे. 3 1 3, 3 2 6 आणि 3 त्रिक 9. बाकी उरेल 0 आणि भागाकार येईल आपला 3. म्हणजेच 3ने 9ला भाग जातो. 3ने जर बेरजेला भाग गेलेला आहे तर 3ने 324 या संख्येला सुद्धा पूर्ण भाग जाईल कसोटीच्या नियमाप्रमाणे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला नियम इथे समजलेलाच असेल. 3ची कसोटीचा जी संख्या दिलेली असेल तिथल्या अंकांची बेरीज करायची, बेरजेच्या उत्तराला 3ने भाग देऊन बघायचं. भाग गेला तर ठीक आहे, नाही गेला तर 3ने त्या संख्येला भाग जात नाही. अशी ही 3ची सरळ सोपी कसोटी आहे. आता आपण बघूया पुन्हा एक उदाहरण 3च्या कसोटीचा. उदाहरणात संख्या आहे 831. तर 831 मध्ये एकक स्थानी 1 आहे, दशक स्थानी 3 आहे आणि शतक स्थानी 8 हा अंक आहे. तर आपण 8 अधिक 3 अधिक 1 करूया. 8 आणि 3 किती होतात? 8 आणि 3 आणि 1 बरोबर होते 12. तर 12ला 3ने हमखास भाग जातो. 3 1 3, 3 2 6, 3 3 9 आणि 3 चौक 12, 3 4 12. तर 3ने 12ला पूर्णपणे भाग जात आहे. म्हणजेच हमखास 3ने 831 ह्या संख्येला सुद्धा पूर्णपणे भाग जातो. अजून एक उदाहरण बघूया आपण विद्यार्थ्यांनो. हा उदाहरण आहे 945 या संख्येचा. या संख्येत एकक स्थानी 5 आहे, दशक स्थानी 4 आहे आणि शतक स्थानी 9 हा अंक आहे. तर 9 + 4 + 5 बरोबर उत्तर येतो 18 आणि 18 या संख्येला 3ने भाग जातो. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18 म्हणजेच 3 सख 18. तर 3ने 18ला भाग जातो. तर हमखासच 3ने 945 ह्या संख्येला सुद्धा पूर्णपणे भाग जातो. तर विद्यार्थ्यांनो, ही होती 3ची कसोटी आणि 3च्या कसोटीचे काही उदाहरण. आता आपण बघूया पुढची कसोटी. ती आहे 4ची कसोटी. तर 4ची कसोटी काही अशा प्रकारे आहे, ज्या संख्येच्या शेवटचे 2 अंक म्हणजेच एकक आणि दशक, शेवटचे 2 अंक म्हणजे आधी एकक येतो आणि मग दशक येतो. ज्या संख्येच्या शेवटचे 2 अंक म्हणजेच एकक आणि दशक मिळून जी संख्या तयार होते आणि त्या संख्येला 4ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. थोडी किचकट आहे कसोटी, पण सोपी आहे. समजून सांगतो मी चांगल्याने. यात आधी आपण उदाहरण बघून घेऊया. याच्यामध्ये उदाहरण आहे 8912.
8912 ही आपली 4 अंकी संख्या आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एकक, दशक, शतक आणि हजार ह्या चारही किमती दिसत आहेत. तर इथे विद्यार्थ्यांनो 8912 मध्ये कसोटीनुसार शेवटचे दोन अंक आहेत 12, म्हणजेच एकक स्थानी आहे 2 आणि दशक स्थानी आहे 1. तर कसोटीत काय म्हटलेलं आहे, ज्या संख्येच्या शेवटचे 2 अंक एकक आणि दशक मिळून संख्या तयार होते. एकक आणि दशक मिळून आपली इथे संख्या तयार झाली आहे शेवटच्या 2 अंकांची 12, आणि त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर इथे पूर्ण संख्या म्हणजे 8912 ला सुद्धा 4 ने भाग जाईल. तर 4 ने 12 ला भाग जातो का, तर हो, ऑब्व्हियसली सोपी आहे. तर विद्यार्थ्यांनो, जेव्हा कसोटी वाचली तेव्हा आपल्याला ती कठीण वाटत होती, पण जेव्हा आपण उदाहरण बघितलं तर कसोटी एकदम सोपी आहे. शेवटचे 2 अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला 4 ने भाग जर गेला तर कसोटीनुसार त्या पूर्ण संख्येला सुद्धा 4 ने भाग जाईलच जाईल. समजलं विद्यार्थ्यांनो? आता आपण पुढे जाऊया. इथे आहे 4ची दुसरी कसोटी. ती 4ची पहिली कसोटी, आता 4ची पुन्हा एक कसोटी आहे. ती कसोटी काय आहे, तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी, एकक आणि दशक स्थानी 0 हा अंक असेल तर त्या संख्येला सुद्धा 4 ने पूर्णपणे भाग जातो. सोपी आहे कसोटी. शेवटच्या 2 अंकांच्या ठिकाणी एकक म्हणजे दशक, एकक आणि दशकच्या ठिकाणी जर 0 दिलेले असतील संख्यांमध्ये तर त्या संख्येला सुद्धा 4 ने पूर्ण भाग जातो. याचं उदाहरण बघूया आपण. उदाहरण आहे 800. 800 मध्ये एकक आणि दशक ठिकाणी 0 आहे, म्हणून ह्या संख्येला सुद्धा 4 ने पूर्ण भाग जाईल. तर अशा प्रकारे 4च्या 2 कसोट्या आहेत, ह्या तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊया. पुढे बघूया 5ची कसोटी. 5ची कसोटी काय आहे ते आपण बघूया. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतील त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. 5ची कसोटी अगदी सोपी आहे. एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 किंवा एकक स्थानी 5 हे अंक असतील तर त्या संख्येला 5 ने पूर्णपणे भाग जातो. याचं उदाहरण बघूया. उदाहरण आहे 720. 720 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणून ह्या संख्येला 5ची कसोटी लागू होईल आणि ह्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाईल. तर ती कशी आपण बघूया. ह्या संख्येत एकक स्थानी 0 हा अंक आहे, त्यामुळे ह्या संख्येला 5 ने पूर्णपणे भाग जाईल. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण आहे 885. 885 या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे, आणि कसोटीत आपण बघितलं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असेल त्याला 5 ने पूर्णपणे भाग जातो. तर इथे सुद्धा या संख्येसाठी 5ची कसोटी लागू होईल आणि 785 या संख्येला 5 ने पूर्णपणे भाग जातो. पुढचा उदाहरण आहे 300. 300च्या सुद्धा एकक स्थानी 0 आहे, म्हणून ह्या संख्येला सुद्धा 5 ने पूर्णपणे भाग जाईल. तर अशा प्रकारे आपण 5च्या कसोटीचे 3 उदाहरणं इथं बघितलेली आहेत, ज्याच्या एकक ठिकाणी 0 आणि 5 हे होते. तर 0 आणि 5 ज्या संख्येच्या एकक स्थानी असतील त्या संख्येला 5 ने पूर्णपणे भाग जातो. आता आपण बघूया पुढची कसोटी. ती आहे 6ची कसोटी. ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो त्या सर्व संख्यांना 6 ने सुद्धा पूर्णपणे भाग जातो. कसोटी एकदम सोपी आहे विद्यार्थ्यांनो. काय म्हटलेलं आहे, ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने, म्हणजे एकतर 2 ने भाग जात असेल किंवा 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने सुद्धा पूर्णपणे भाग जातो. आता ही कसोटी आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. याचं उदाहरण आहे 534. तर विद्यार्थ्यांनो, 534 या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो, ठीक आहे, आणि 3 ने सुद्धा पूर्णपणे भाग जातो, म्हणून ह्या संख्येला 6 ने सुद्धा पूर्ण भाग जाईलच. जर इथे ह्या संख्येला फक्त 2 नेच भाग गेला असता तरी सुद्धा ह्या संख्येला 6 ने भाग गेला असता, आणि ह्या संख्येला जर 2 ने भाग नसता गेला आणि 3 ने भाग गेला असता तरी पण ह्या संख्येला 6 ने भाग गेलेला असता. तर विद्यार्थ्यांनो, कसोटी समजून घ्या तुम्ही. इथे एखाद्या संख्येला जर 2 ने भाग जात असेल किंवा 3 ने भाग जात असेल किंवा 2 आणि 3 ने या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने सुद्धा पूर्ण भाग जाईल. हीच आपली कसोटी आहे, ठीक आहे. आता आपण बघूया पुढची कसोटी. तर 8ची कसोटी काही अशा प्रकारे आहे. ज्या संख्येच्या शेवटचे 3 अंक, आधी आपण बघितलं ज्या संख्येच्या शेवटचे 2 अंक म्हणजे एकक आणि दशक, पण इथे आहे ज्या संख्येच्या शेवटचे 3 अंक म्हणजे एकक, दशक आणि शतक मिळून जी संख्या तयार होते आणि त्या संख्येला जर
8ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जातो. विद्यार्थ्यांनो, 4ची कसोटी पण अशीच होती, आता 8ची कसोटी पण अशीच आहे. 4च्या कसोटीमध्ये फक्त शेवटचे 2 अंक म्हणजे एकक आणि दशक, पण 8च्या कसोटीमध्ये शेवटचे 3 अंक म्हणजेच एकक, दशक आणि शतक मिळून एखादी संख्या तयार होते आणि त्या संख्येला जर 8ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 8ने भाग जातो. हीच आपली 8ची कसोटी आहे. चला तर बघूया 8च्या कसोटीचे काही उदाहरण. पहिलं उदाहरण आहे इथे 5984, मोठी संख्या आहे. तर इथे जर आपण आता भागाकार केला असता 8ने या संख्येचा तर आपल्याला किती वेळ लागलेला असता, पण कसोटीच्या माध्यमातून आपल्याला तितका वेळ नाही लागणार. आपण तोंडी ते करू शकतो, उत्तर काढू शकतो की 8ने 5984ला भाग जातो की नाही. हाच फायदा आहे कसोट्यांचा आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनो, प्रत्येक कसोटी ही तुम्ही तोंडपाठ ठेवा आणि पूर्णपणे पाठांतर करून घ्या. तर आपण इथे बघूया 5984ला 8ची कसोटी लागू होते की नाही. तर कसोटीनुसार आपल्याला बघायचे आहेत शेवटचे 3 अंक. तर शेवटचे 3 अंक आहेत 984. जर 5ला सोडलं तर 984मध्ये एकक स्थानी आहे 4, दशक स्थानी आहे 8 आणि शतक स्थानी आहे 9. तर हे 3 अंक मिळून जी संख्या तयार होत आहे ती आहे 984. तर 984ला 8ने भाग जातो का? तर हो, 984ला 8ने पूर्ण भाग जातो. मी इथे तुम्हाला तोंडी भागाकार करून दाखवतो. 8 1 8, 9तून 8 गेले, राहिला 1. ठीक आहे, मग उरले आपल्याकडे 18. तर 8 1 8, 8 2 16. 18पेक्षा 16 लहान आहेत म्हणून 18तून आपण 16 वजा करूया. त्याच्यानंतर उरले 2 आणि शेवटचा जो अंक होता एकक स्थानचा तो आपण घेतला 2 सोबत, म्हणजेच झालं आपलं 24 ही संख्या. तर 24ला 8ने भाग जातो का? हो. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 1 8, 8 2 16, 8 3 24. तर 24 - 24 म्हणजेच 24 वजा 24 बरोबर 0. तर 8ने 984ला पूर्णपणे भाग गेलेला आहे. त्यामुळे 8नेच 5984 ह्या संख्येला सुद्धा पूर्ण भाग जाईल आणि 8ची कसोटी 5984 या संख्येला पूर्णपणे लागू होते. तर ही अशा प्रकारची होती विद्यार्थ्यांनो 8ची कसोटी. शेवटचे 3 अंक एकक, दशक आणि शतक. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया 8चीच कसोटी, पण त्याच्यामध्ये पुन्हा अजून एक नियम आहे. तो 4च्या कसोटीसारखाच आहे, फक्त इथे एक संख्या वाढलेली आहे. तसेच ज्या संख्येच्या एकक, दशक आणि शतक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला सुद्धा 8ने पूर्ण भाग जातो. 4मध्ये 4ची जी कसोटी होती विद्यार्थ्यांना 2, त्याचप्रमाणे 8च्या 2 कसोट्या आहेत. फक्त 8च्या कसोटीमध्ये एक अंक वाढलेला आहे, तो म्हणजे शतक स्थान. ठीक आहे, तर उदाहरणं बघूया या कसोटीचे. 6000, शेवटचे 3 अंक 0 आहेत, एकक, दशक आणि शतक. तर कसोटीनुसार 6000ला 8ने पूर्ण भाग जाईलच, कारण शेवटचे 3 अंक मिळून जर 0 होत असेल आणि 0 असतील त्या अंकांच्या ठिकाणी किंवा त्या स्थानाच्या ठिकाणी तर 8ची कसोटी इथे लागू होते आणि म्हणूनच शेवटचे 3 अंक 0 आहेत जे एकक, दशक आणि शतक स्थानी आहेत. म्हणून ह्या संख्येला म्हणजे 6000 या संख्येला 8ने पूर्णपणे भाग जाईल. तर विद्यार्थ्यांनो, आजचा हा व्हिडिओ क्लास तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि याच धड्याच्या पुढच्या एक्सरसाइजसाठी, पुढच्या स्वाध्यायासाठी आणि महत्त्वाच्या प्रश्नांसाठी माझ्या चॅनल जयेश पाथफाइंडरला सबस्क्राईब करा. थँक्यू स्टुडंट्स.